बघा 10वीचा आहे चॅप्टर दुसरा चालू आपलं वर्गसंख्येने क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता सराव संच 2.2 जो आहे आपला त्याच्यावरती हे सोडवलेले एक्झाम्पल आहे. क्वेश्चन आहे खालील वर्गसंख्येने अवयव पद्धतीने सोडवा. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड इथं अवयव पद्धत यूज केली आहे. इथं आपल्या बघा 5 एक्झाम्पल आहे, 5 गणित आहे, 1 2 3 4 5 आणि 5ही वेगळ्या प्रकारची आहे. अशावर आपली एक्झरसाइज राहणार आहे. डायरेक्ट एक्झरसाइज घेणार होतो, परंतु म्हटलं ह्या गोष्टी सर्व लक्षात असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक्झरसाइज कळायला हवी. म्हणून आपण पहिले सॉल्व एक्झाम्पल घेणार आहे सोडवलेलं. त्याच्यामध्ये पहिलं गणित बघा घेऊ आपण. पहिल्या गणिताचं सोल्युशन उकल. आता सोल्युशन उकलमध्ये गणित जसं आहे तसं लिहून घे. एमचा वर्ग वजा 14m अधिक 13 बरोबर 0. एम स्क्वेअर मायनस 14m प्लस 13 इक्वल 0. आता हे अवयव पद्धत आहे फॅक्टरायझेशन. आता लक्ष द्या अवयव कसे पाडायचे. माझी पद्धत वेगळी आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने पाडायचं त्या पद्धतीने तुम्ही पाडू शकता. हां, याचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे काय 1 आहे. गुणाकार आला पाहिजे शेवटच्या पदाएवढा. म्हणजे 1 गुणेला 13, 1 गुणेला 13 गुणाकार किती यायला पाहिजे मग 13 मल्टिप्लिकेशन. आणि बेरीज वजाबाकी यायला पाहिजे मधातल्या पदाएवढी. बेरीज वजाबाकी मधातल्या पदाएवढी. मग आता याचे अवयव कसे पडतील आपले बघा. कसे पडतील 13 1 13 बरोबर आहे. आता गुणाकार तर आलं 13, पण बेरीज वजाबाकी मधातल्या पदाएवढी येत आहे का. काय करायला लागेल आपल्याला, ह्याला मायनसचं साईन द्यावं लागेल, ह्याला मायनसचं साईन. म्हणजे काय होईल वजा वजा अधिक, परंतु चिन्ह वजाचं. बघा वजा 13 वजा आहे, दोघांची बेरीज परंतु चिन्ह वजाचं. आणि गुणाकार या दोघांचा जर केला तर काय येते अधिक 13. सांगतो मी, बेरीज वजाबाकी मधातल्या पदा एवढी. आता मधात लागतो काय घेतले वजा 13 वजा 1 वजा वजा अधिक चिन्ह वजाचं. बरोबर आहे. हा झाला पहिला पॉईंट आपला. दुसरा पॉईंट गुणाकार शेवटच्या पदा एवढा. गुणाकाराला पाहिजे शेवटच्या पदा एवढा म्हणजे तिसरं पद. मग आता गुणाकार काय वजा 13 गुणिला वजा 1, 13 1 13 वजा वजा असे याचे अवयव. मग आता आपण काय करणार बघा. आता आपण अवयव पाडले. अवयव पाडल्यानंतर पहिलं पद जसंच्या तसं एमचा वर्ग. मधातलं पद चिन्हासहित गहाळ करायचं. म्हणजे मधातलं पद घ्यायचं नाही, त्याच्याऐवजी हे 2 पद. त्याच्याऐवजी कुठले पद येतील 2. आणि यांची याचा जो व्हेरिएबल आहे ते काय आहे एम आहे. यांचं हे व्हेरिएबल काय आहे एम आहे. हे पद गाढ झाल्यानंतर हे 2 पद येतील. काय वजा 13m वजा 1m शेवटचं पद चिन्हासहित जसंच्या तसं झालं. मधातलं पद गहाळ गेलं, त्याच्याऐवजी अवयव पडले ते 2 पद घेतले. मग आता यांचे 2 गट केले. आता या गटामधून कॉमन म्हणजे सारखा. इथं एमचा वर्ग आहे, इथं एम आहे. याच्यामधला 1m बाहेर काढला तर आतमध्ये 1m राहील. आणि हा 1m बाहेर काढला फक्त राहतील 13 30. बरोबर आहे. हे जर सोडवलं एम गुणिला एमचा वर्ग वजा 13 गुणिला एम तर 13m होती. म्हणजे याच्यामध्ये काही फरक. आणि याच्यामधून कॉमन काय निघणार आहे बघा वजा 1. फक्त काय निघणार आहे 1. 1 जर कॉमन निघाला इथं राहिला एम आणि 13ला गुणिला 1 असतोच 13 = 0. आता एक लक्षात ठेवायचं की इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. चिन्ह आपले दोन्ही मायनस असलं तर मायनस आले पाहिजे, प्लस असलं तर प्लस आले पाहिजे. मग आता नंतर लक्षात एक स्टेप m × m - 13 जसं आहे तसं हे वजा 1. हे वजा चिन्ह आहे तर ब्रॅकेटमधलं चिन्ह काय होईल m - 13 = 0 झालं. मग आता याच्यामध्ये
कॉमन काय आहे, कॉमन म्हणजे सारखं एम वजा 13. मग या दोघांमधून काय घेतलं आपण, फक्त एम वजा 13 आणि उरलं काय एम मायनस 1, एम वजा 1 बरोबर 0 झालं. मग आता बघा काय होईल, एम वजा 13 बरोबर 0 किंवा एम वजा 1 बरोबर 0. 13 उजव्या साईडला गेले, वजाचे काय होतील अधिक, एम बरोबर 13 किंवा 1 तिकडे गेला, वजाचं काय होईल, एम बरोबर 1. मग एक वाक्य लिहायचं की 13 व 1 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. 13 and 1 are the roots of the given quadratic equation. हे झालं पहिलं एक्झाम्पल. प्रत्येक गणित वेगवेगळं आहे. पहिलं झालं लक्ष द्यायचं, पहिल्यामध्ये याचा कोएफिशियंट सहगुणक 1 होता म्हणून मी मुद्दाम इथे 1 दिला आणि हे तुम्हाला पहिलं क्लिअर केलं, या दोघांचा गुणाकार 13 आला म्हणजे याचं सहगुणक इथं 13, 13 1 13. आता दुसऱ्या गणितामध्ये फरक बघा. आता बघा दुसऱ्या गणिताचं सोल्युशन कोण, गणित लिहून घ्यायचं काय आहे, 3x² - x - 10 = 0. 3x वर्ग वजा x वजा 10 बरोबर 0. इथं काही नाही म्हणजे 1 आहे, मी तुम्हाला सांगितलं. गुणाकार शेवटच्या पदावर. आता इथं कोएफिशियंट सहगुणक किती आहे, 1 पेक्षा जास्त आहे, 3 आहे. 3 गुणेला शेवटची संख्या आहे 10 बरोबर आहे. 3 आहे किती, 30 म्हणजे गुणाकार आला पाहिजे 30. मायनस आहे म्हणून -30 आणि बेरीज वजा बाकी आले पाहिजे वजा 1x. मग आता बघा काय होणार आहे, याला मायनस साईन आहे म्हणून इथं मायनस आलं पाहिजे. हे वजा 10 आहे आणि वजा 1x इथं काही नाही म्हणजे 1 हा असतो, हा लक्षात असू द्या. मग काय होईल, 6 पंच 30, 6 पंच 30 झाले. मग आता हे 6 पंच 30 गुणाकार 30ला पण आपल्याला वजा पाहिजे, म्हणजे कुठल्या एका संख्येला मायनस साईन दिलं. आता 5ला जर दिलं तर इथं वजा 30 येतात, परंतु 6 मधून 5 गेले तर अधिक 1x राहते, अधिक 1 राहतो. आपल्याला काय पाहिजे, वजा पाहिजे, म्हणजे साईन कोण्या संख्येला द्यायला लागेल, मोठ्या संख्येला. बघा इथं आता बघा मधातलं पद काढू आपण, बेरीज वजा काय होईल, वजा 6x अधिक 5x बरोबर वजा 1x. गुणाकार वजा 6 गुणेला 5 बरोबर वजा 30 झालं. म्हणजे इथं आपले अवयव व्यवस्थित पडले. मग काय करत असतो आपण, पहिलं पद जसंच्या तसं 3x². मधातलं पद चिन्हास्थित गाळ करायचं, त्याच्याऐवजी आपले हे दोन पदं, x व्हेरिएबल आहे म्हणून x टाकायचं, काय -6x + 5x शेवटचं पद वजा 10 बरोबर 0. मग काय करायचं, जोड्या करायच्या. याच्यामधून बघा काय कॉमन निघते. आता इथं सहगुणक 1 पेक्षा जास्त आहे म्हणून संख्या पण निघणार आणि व्हेरिएबल पण निघणार. 3 न यालाही भाग जाते, यालाही भाग जाते. मग 3x जर कॉमन काढला तर काय येईल, इथं फक्त 1x राहील आणि 3 दुनी 6 आणि हा 1 काही आपण लिहित नसतो. आणि याच्यामधून काय करू, याच्यामधून काय कॉमन काढायचं आहे आपल्याला, 5. 5 जर काढले तर इथं 5 1 5, 5 दुनी 10, हा एक आपण काही लिहत नसतो. याच्यामधून कॉमन काय निघालं, x - 2x वजा 2, x वजा 2 उरलेलं काय, 3x अधिक 5 बरोबर 0. बघा इथे मायनस आहे, मायनस आहे, चिन्ह बदलायची आवश्यकता नाही. मग आता काय करू, x - 2 = 0 और किंवा 3x अधिक 5 बरोबर 0. 2 उजव्या साईडला गेले, वजाचे काय झाले अधिक, इथं किंवा और 5 तिकडे गेले, अधिकचे काय होतील वजा. x ला 3 गुणेला आहे, तिकडे गेले तर भागेला आणि हेच आपण साईन मधातही देऊ शकतो, मधात आहे. अशा पद्धतीने हे वाक्य टाकायचं. 2 आणि वजा 5 भागेला 3 हे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत.
आता बघा थर्ड नंबरचं तिसऱ्या गणिताचं सोल्युशन उकल. गणित जसं आहे तसं लिहून घेतलं. 3y² बरोबर 15y. 3y² इक्वल टू 15y. आता 15y इकडे आणले, अधिकचे काय होतील रे, वजा बरोबर 0. बघा आता हे जे इक्वेशन आहे हे या पद्धतीने सोडवता येत नाही. लक्षात ठेवायचं, जसं आलं तसं आपल्याला गणित सोडवायचं आहे. मग आता कसं सोडवायचं, फरक बघा. काय कॉमन निघते, 3 ने याला भाग जाते, याला जाते. y इथं आहे, इथं आहे, बरोबर आहे. मग 3y जर कॉमन घेतले, 3y घेतले, 3 1 3 आणि 1y आत आला, 3 5 15. y तर बाहेर काढला म्हणजे काही राहणार नाही, बरोबर 0. आणि हा एक आपण लिहित नसतो, बरोबर आहे. मग आता काय झालं, हा एक गट, हा दुसरा गट, म्हणजे 3y बरोबर 0 किंवा y - 5 बरोबर 0. मग आता y ला 3 गुणिले आहे, तिकडे गेल्यानंतर म्हणजे y बरोबर काय आलं 0. इकडं 5 तिकडे गेले, वजाचे काय झाले अधिक, y बरोबर किती आलं 5. म्हणून दिलेल्या समीकरणाची मुळे 0 आणि 5 ही आहे. 0 and 5 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. वाक्य टाकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा चौथ्या एक्झाम्पलचं सोल्युशन होतं काय, x² बरोबर 3. हे सुद्धा याच्यामध्ये बसत नाही. मग आता काय करणार आपण, बघा हा पहिले 3 डाव्या साईडला घेऊ, 3 घेतला डाव्या साईडला बरोबर 0. मग आता याच्यामध्ये असं बदल करा की जेणेकरून याच्यामध्ये काही फरक नाही पडला पाहिजे इक्वेशनमध्ये. मग काय करू आपण, x² वजा वर्गमुळात 3चा वर्ग √3चा स्क्वेअर. बघा आता वर्गमुळात 3चा वर्गाचं जर आपण केलं, सोडवलं, तर काय होईल, वर्गमूळ कॅन्सल, म्हणजे येईल काय इथं 3 आले, 3 म्हणजे काही फरक पडला का, पण आपलं गणित सॉल्व होत आहे. मग हेच आता आपल्याला युजिंग फॉर्म्युला काय, a² - b², काय फॉर्म्युला, a + b × a - b. या फॉर्म्युल्याचा उपयोग करू. a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर कंसात a अधिक b गुणिले कंसात a वजा b. हा आहे आपला a, हा आहे आपला b. मग a अधिक b म्हणजे काय होईल, x अधिक वर्गमुळात 3 गुणिले कंस a वजा b म्हणजे x वजा वर्गमुळात 3 बरोबर 0 झालं. मग काय करायचं, x + √3 = 0 और किंवा x वजा वर्गमुळात 3 बरोबर 0. हे वर्गमुळात 3 उजव्या साईडला गेले, अधिकचे काय होतील वजा, आणि हे वजा आहेत उजव्या साईडला गेले, वजाचे काय होतील अधिक. अशा पद्धतीनं आपल्याला आपण याचे अवयव पाडले. आता नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल बघा. आता 5व्या गणिताचं सोल्युशन उकल. इंटरेस्टिंग गणित आहे, लक्ष द्या. जसं तसं 6√3 x² + 7x = √3. हे व्यवस्थित करून घेऊ समीकरण. काय होईल, 6 वर्गमुळात 3x² अधिक 7x इकडे आणले, वजा होतील अधिकचे बरोबर 0. आता हे आपण सोडू शकतो या पद्धतीने. मग आता बघा गुणाकार आता कसा करायला लागेल, तुम्हाला माहिती आहे हे पद आणि हे पद यांचा गुणाकार वजा आहे. बघा काय होईल, 6 वर्गमुळात 3 गुणिले वजा वर्गमुळात 3 गुणाकार आहे. आता इथं काही नाही म्हणजे 1 असतो. मग आता बघा गुणाकार कसा करतो मी, इथं काही नाही म्हणजे 1 आहे. 6 गुणिले 1, 6 गुणिले 1, हे वजा चिन्ह मी 1 ला घेऊ शकतो, ठीक आहे. याला न घेता 1 ला घेऊ आपण. 6 × -1 काय होईल मग, आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. मग हे सोडवलं तर 6 1 6 म्हणजे वजा 6, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, वर्गमुळात 3चा वर्ग, वर्गमूळ कॅन्सल, वजा 6 गुणिले 3 6 × 18 काय येईल वजा 18 -80. म्हणजे
गुणाकाराला पाहिजे -18 आणि बेरीज वजाबाकी यायला पाहिजे +7x. तर असे अवयव पाडायचे. काय होईल? 9 दुनी 18 बरोबर आहे. परंतु +7x म्हणजे याला मायनसचं साईन देईन. बघा 9x x आहे व्हेरिएबल वजा 2x बरोबर 7x आणि गुणाकार शेवटच्या पदा एवढा म्हणजे 18. 9 गुणेला वजा 2 बरोबर वजा 18 आला. इथं आपले अवयव व्यवस्थित पडले. पण आता हे अंडररूटमध्ये आहे, वर्गमुळामध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागेल? 9चे असे अवयव पाडायला लागतील की जेणेकरून वर्गमुळात 3 आले पाहिजे. बघा आता ह्या 9चे पाडताय आपण. 9चे अवयव काय पडतात? 3 गुणेला 3 पडतात. मग आता 3 गुणेला 3 पडले. हा पहिला 3 जसा तसा ठेवू. या 3चं काय करू आपण? असं रूपांतर करू. वर्गमुळात 3 गुणेला वर्गमुळात 3 काय करू? वर्गमुळात 3 गुणेला वर्गमुळात 3 हे जर सॉल्व्ह केलं आपण तर काय होईल? वर्गमुळात 3चा वर्ग वर्ग वर्गमूळ कॅन्सल. 3 गुणेला 3 बरोबर 9च येतील शेवटी. हे आपण अशा पद्धतीने याचं रूपांतर केलं. 9चे फॅक्टर काय पडले आपले? हे पडले. लक्षात असू द्या. मग काय करणार आपण? बघा पहिलं पद जसंच्या तसं 6 वर्गमुळात 3 x वर्ग. मधातलं पद गहाळ केलं, त्याच्याऐवजी 2 पद. आता 9च्या ऐवजी काय आलं? अधिक आहे. 3 गुणेला वर्गमुळात 3 गुणेला वर्गमुळात 3 झालं. त्याच्यानंतर वजा 2x. त्याच्यानंतर वजा वर्गमुळात 3 बरोबर 0. मग आता याचा आणि याचा झालं. आता काय निघेल? 3 वर्गमुळात 3 कॉमन काढू, कारण 3 ने याला भाग जाते, 3 ने याला भाग जाते. सॉरी, इथे x राहिला लिहायचा. तर x पाहिजे होतं लिहायला मी, आता इथं लिहितो मी. तर बघा 3 न भाग जाते किती? पहिले 3 वर्गमुळात 3x कॉमन काढू. 3 वर्गमुळात 3x कॉमन काढणे किती? 3 वर्गमुळात 3x. तर काय होणार आहे? 3 दुनी 6 2 वर्गमुळात 3x फक्त राहिला याच्यामधला x अधिक 3 वर्गमुळात 3x गेला, राहिला वर्गमुळात 3 वर्गमुळात 3. वजा याच्यामधून एक कॉमन काढला, काय राहतील? 2x वजा वर्गमुळात 3 बरोबर 0. आता बघा, आता इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला चिन्ह साईन सारखी पाहिजे. 3 वर्गमुळात 3x 2x अधिक वर्गमुळात 3 वजा कौन सोडवला, वजा वजा काय होतील? अधिक. हा एक जसा तसा 2x अधिक वर्गमुळात 3 बरोबर 0. आता आले कॉमन, यांच्यामधून एक घ्या. 2x अधिक वर्गमुळात 3 आणि उरलं काय ते घ्या. 3 वर्गमुळात 3x वजा 1 बरोबर 0. आता यांचे काय करू? भाग. 2x अधिक वर्गमुळात 3 बरोबर 0 किंवा 3 वर्गमुळात 3x वजा 1 बरोबर 0. पहिले हे सोडून घेऊ. वर्गमुळात 3 उजव्या साईडला गेले, अधिकचे काय झाले? वजा. x ला 2 गुणेला आहे, तिकडे गेल्यानंतर भागेला.
हे सोडवलं, एक तिकडे नेला, अधिक झाला, हे गुन्हेला आहे, तिकडे गेल्यानंतर भागेला, किंवा एक्सला हे गुन्हेला आहे सर्व, तिकडे गेल्यानंतर भागेला, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1/3 अशा पद्धतीनं हे आपलं झालं. असं प्रत्येक एक्झाम्पल याच्यामध्ये वेगवेगळं आहे. म्हणून आता हे तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहे, सोडवलेले, आणि एक्झरसाइज आपण उद्या सुरुवात करू.